राज्यात महायुती भक्कम असली तरी रायगडमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद काही मिटत नाहीये। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील वाद नेहमी चर्चेत असतो। आता महेंद्र दळवी यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा सुनील तटकरेंवर तीव्र संताप व्यक्त केलाय। राष्ट्रवादी हा नेहमीच खोडा घालणारा पक्ष आहे। भाजपाने आमचे विचार जुळतात असे दळवी यांनी म्हटलंय। तसंच येणाऱ्या काळात तटकरे कुटुंबाला मोठा झटका मिळेल असा देखील घणाघात त्यांनी केलाय। राष्ट्रवादीला गणतीत पकडत नाही आहोत। आम्ही जरी महायुतीमध्ये असलो तरी बीजेपीचे आमचे विचार एकत्र जुळत आहेत। राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारी पक्ष आहे आणि आज तटकरेचं त्यांच्याच पक्षामध्ये काय चालत नाही आहे। त्यांनी साहित्याचा प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये तटकरे कुटुंबाला त्या संदर्भात नक्की झटका मिळेल हा माझा संदेश सांगितला। काय डोक्यामध्ये पक्ष श्रेष्ठी आदेश देईल ही लढाई नक्की होणार। पण निश्चित आहे की शिवसेनेचा खासदार खेळाडू तयार आहे आपले खेळ होतं 1 मॅच 4 तयार आहेत। त्या पक्ष आदेश देईल तो खेळू नक्की मजा उतरेल आणि लढाई जिंकू। रामदास कदमांनी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणं हे हास्यास्पद आहे अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना उत्तर दिले। त्यामागे काय कारण आहेत त्याचं त्यांनाच माहिती असं सुद्धा तटकरे यांनी म्हटलंय। 2 दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता। माझे अनेकांशी राजकीय वाद जरूर झाले असतील पण माझ्या हातात पूर्ण सत्ता होती तेव्हा देखील कुणाचं व्यक्तिगत नुकसान केलं नाही असं तटकरे म्हणाले। राजकारणात एकमेकांना पराभूत करणं हा राजकारणाचाच भाग आहे परंतु व्यक्तिगत कुणाला बोलणं हा माझा स्वभाव नाही असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं। रामदास कदमांना काय वाटतं त्यांचं त्यांना मला माहिती, मला काय माहिती। आता त्यांनी माझ्यावरती घराण्याशाहीचा आरोप करावा म्हणजे तर आणखीनच ठीक आहे। त्याला काय हो दे, त्याला चालतं। काय कारण असेल तर त्यांचं त्यांना माहिती। मी तर कधी कोणाचं व्यक्तिगत मध्ये कधीच कोणाचा माझ्या हातात ज्याला पूर्ण सत्ता होती तेव्हाही कधी मी कोणाचं व्यक्तिगत नुकसान नाही केलं। मी राजकीय मात्र जरूर माझे वादविवाद झाले, ते कामच आहे राजकारणामध्ये। राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणणं किंवा एखाद्याला पराभूत करणं किंवा आम्हाला पराभूत करणं किंवा आम्हाला निवडून आणणं हा एक भागच आहे ना। मालेगाव शहरात नशाकारक कुत्ता गोळ्या आणि कफ सिरप औषधांची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मालेगाव शहरातील काळी कुठी मैदान परिसरात पोलिसांनी छापा टाकत 6,35,879 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये कोडीनयुक्त कफ सिरपच्या 1200 बाटल्या तसेच अल्प्राझोलमच्या तब्बल 67,200 कुत्ता गोळ्यांचा समावेश आहे। या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। एक आरोपी फरार आहे। सुरतहून मालेगावात आणून नशाकारक औषधांचा साठा आणि विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर 20 ऑगस्टच्या रात्रीपासून 21 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। यामधील एका आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत। गुजरातीतील आरोपी आपल्याकडे कोडीन फॉस्फेटच्या कप सिरप आणि अल्ट्राझोलम टॅबलेट ज्याला गावामध्ये कुत्तागोली म्हणून संबोधलं जातं असा मुद्देमाल घेऊन गावात विकण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली। एकूण मुद्देमाल 6,35,879 रुपयाचा मुद्देमाल आपण आजच्या कारवाईत हस्तगत केला। याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। बुलढाणा शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेत आणि त्यामुळे या परिसरात अतिशय दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे। जिल्ह्याचे मुख्यालय असूनही अनेक नागरिक आणि मूलभूत सुविधा बुलढाणा शहरात नसल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान या समस्येवरून बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम यांनी निशाणा साधलाय, तर त्यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम टंडन नुकतंच त्यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना एक निवेदन देऊन बुलढाण्याच्या या कचरा आणि दुर्गंधीच्या समस्येबद्दल वाचा फोडली आहे। या शहराची लोकसंख्या जेव्हा 10,000 होती त्यावेळेस इंग्रजांनी याला जिल्ह्याचं ठिकाण केलं आणि सगळ्याचं कारण म्हणजे बुलढाणा शहराला 3 बाजूनी जंगल आहे, मोठे मोठे तलाव होते त्या काळात इंग्रजांच्या काळामध्ये आणि अतिशय सुंदर शहर असं होतंय। परंतु लोकसंख्या वाढत गेली आणि त्यातल्या त्यात काही पेन्शनर सिटी झाली। या बुलढाणा शहरामध्ये इतके पेन्शनर लोक राहतात कारण की इथलं वातावरण तसं आहे, इथली हवा तशी आहे आणि इथले रस्ते सगळे रुंद आहेत।
पण इतकी नागरी वस्ती वाढली की गेल्या 4-5 वर्षामध्ये सगळ्या ग्रामपंचायत क्षेत्र शहरातून मिळाले. सगळ्या लोकांना कचरा टाकायला जागा नाही आहे, कुठेच कचरा टाकावा हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. आणि कचरा टाकला तो कोणी उचलत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी ढीक साचत चालले. मी नगरपालिका ग्रामपंचायत सगळ्यांना पत्र दिले, सगळे म्हणतात आमची हद्द नाही आहे. ते म्हणतात त्यांच्या हद्दीतला आहे, ते म्हणतात यांच्या हद्दीतला आहे. मग केव्हा कोणीतरी VIP गावात आले, मंत्री आले, त्या दिवशी मग पूर्ण कचरा उचलला जातो, परत तो कचरा तसेच ढीग राहतात. या बाबतीमध्ये माझी प्रशासनाला विनंती आहे की हा ग्रामपंचायतचा हद्द, नगरपालिकेची हद्द, एक तर नगरपालिकेची हद्द वाढवा किंवा DPDCच्या माध्यमातून यासाठी टेंडर काढा. खूप खर्च नाही ना, जास्तीत जास्त वर्षाचा टेंडर 1 कोटी रुपयाला जाईल, पण शहर स्वच्छ होईल की नाही. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. बुलढाण्यासारखी स्वच्छता जिल्ह्यातल्या कोणत्या शहरामध्ये नाही आहे. काही भाग आहेत ज्याच्यामध्ये थोडा अस्वच्छतेचा अभाव आहे, पण ती अस्वच्छता करतं कोण? आज काही भागातले नागरिक इतके चांगले काम करतात. 80% शहरामध्ये निघती नागरिक की त्यांच्या दारात गंज दिसत नाही. तुम्ही फेरफटका मारा. आणि काही भाग असा आहे की ते इतके बेजबाबदार नागरिक आहेत की आता कचरा उचलला की लगेच टाकतात. माझ्या शहरात इतकं सुंदर शहर तर या जिल्ह्यात पण सध्या कोणी नाही आहे. आम्ही राज्यात पण 2 नंबर लावत, पण तरी त्याहीपेक्षा जास्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नागरिकांनी आपली जबाबदारी उचलली पाहिजे की आपण रस्त्यावर कचरा का टाकावा.